नमस्कार मंडळी, सर्वांना गटारीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज गटारी आहे, तर बघू आपण काय काय बनवणार आहोत। 4-5 प्रकार बनवणार आहोत मस्तपैकी। चिकन आहे, गोऱ्या चिंबोऱ्या आहेत, खाऱ्या चिंबोऱ्या आहेत, कोळंबी आहे, मस्तपैकी यांचीच मेजवानी आहे गटारी स्पेशल। चला हे बघा, मस्तपैकी कोळंबीची साईज बघा, एक नंबर साईज आहे। तर गटारी स्पेशलच काहीतरी आपल्याला करायचं आहे मस्तपैकी। तर कोळंबी आणलेले आहेत, चिंबोऱ्या पण आहेत। तर आज फुल राडा होणार आहे, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। चला मस्तपैकी धुवून घेऊया। स्पेशल आहे तर पाऊस पण फिट लागलेला आहे गाईज, मस्तपैकी ही कपडे सुकून लावलेले काढतंय, पाऊस पण फिट लागला आहे, फुल राडा होणार आहे। फेमस पॉइंट मस्तपैकी सुक्या कोळंब्या बनवल्या आहेत, सुक्या कोळंब्या मस्तपैकी हे बघा। आणि ह्या बघा गाईज रस्साच्या कोळंब्या। चिकन 1 किलो काढून घेतलाय, तो चिकन फ्राय करू मस्तपैकी। आणि या बघा मस्तपैकी या भराच्या आहेत, मस्तपैकी पिठामध्ये भरू आता आपण। आणि चिंबोऱ्या पण बनवू, गोऱ्या चिंबोऱ्या स्पेशल। ओके, चिकन फ्राय करायसाठी चिकन काढून म्हणजे चिकनला मसाला वगैरे लावून घेतलेला आहे, काढून ठेवलेला आहे। आणि या साईडला कोळंब्याचा म्हणजे कोळंब्या मस्तपैकी काढून केलेला आहे रस्सा नॉर्मली। आणि या साईडला कोळंब्या जाड रस्सा केलेला आहे, ग्रेव्ही ठेवलेली आहे। आणि या बघा गाईज खाऱ्या चिंबोऱ्या, यांचा काय बनवशील म्हणजे यांचा कालवण बनवायचं आहे मस्तपैकी। आणि या बघा गाईज या गोऱ्या चिंबोऱ्या आहेत, या आपण मस्तपैकी पिठामध्ये भरू। मस्तपैकी चिंबोऱ्याचं कालवण बनवण्यास सुरुवात केली आहे। आता थोडंसं तेल, तर गाईज त्याच्यामध्ये आपण घेतलेला आहे कांदा, टमॅटो, आला, लसूण, मिरची थोडी टाकली, कोथिंबीर। तर चला रेडी करू या बघा चिंबोऱ्या मस्तपैकी स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेल्या आहेत। नाही थोडी नॉर्मली लोधी चिंबोरी आहे, लोधी चिंबोरी खावायला एक नंबर लागते जबरदस्त फ्राय करून। हे बघा आपण चिकन फ्राय कर आपण तर सुरुवात करू। लिंबू टाकलाय म्हणून मस्तपैकी कालवून घेऊ एकदा। लाजरी वगैरे मसाला, मसाला मस्त। तर गाईज कोदन आपला मस्त रेडी झालाय, चिंबोऱ्या टाकून घेऊया त्यामध्ये। नॉर्मल पाणी टाकलं, आता मस्तपैकी आता एक 10 मिनिटात उकळा येईल, त्याच्यानंतर मग आपण मीठ टाकू। आता मस्तपैकी तेल तापलेलं आहे, आता आपण चिकन फ्राय करून घेऊया। पहिले टाकूया मस्तपैकी कढीपत्ता आणि लसूण। चला मंडळी बघा चिकन फ्राय मस्तपैकी, चिकन फ्राय। चला म्हणजे चिकन फ्राय पण आपला रेडी होत आहे। आणि या साईडला आपल्या चिंबोऱ्या पण रेडी होतात मस्तपैकी। ओके चला, आणि याच्यामध्ये मीठ टाकलं आपण मस्तपैकी, तर शिजून द्या आता पूर्णपणे। आता चिंबोऱ्याचा कालवण आपला शिजत आलाय, तर चापून बघूया। मॅडम चेक करतात। ओके कसं आलाय, मस्त काम 25 झालेलं आहे याचा। तर चिकन फ्रायचं काम 25 करू आपण। आता चिकन फ्राय आपला रेडी झालं का माझी रेडी होते चिकन फ्राय रेडी होत आहे। चिकन फ्राय पण रेडी झाला आपला, ओके मस्तपैकी। चिंबोरी पण गाईज मस्तपैकी रेडी झाली। आता गाईज फक्त या बनवायच्या राहिलेल्या आहे। गाईज आपल्याला गोऱ्या चिंबोऱ्या भरायच्या आहेत मस्तपैकी, तर त्यासाठी आपण साहित्य काय घ्यायचं बघा। खोबरा घेतलाय, लसूण घेतलाय, कोथिंबीर आणि मिरची। तर याचे आपण मस्तपैकी पेस्ट तयार करून घेऊया पहिले। आपली रेडी झालेली आहे खोबरी, मिरची, कोथिंबीर आणि लसूण घ्यायचं मस्तपैकी वाटून झालेलं आहे। गोऱ्या चिंबोऱ्या धुवून घेतल्या मस्तपैकी, हे बघा मस्तपैकी पाणी टाकतो, वरती निघाली 2 वेळा पाण्याची काढल्या मस्तपैकी, म्हणजे जितकी घाण आहे ती सगळी काय सुटतील ती घाण मस्तपैकी।
वॉशिंग मशीन मस्त झाल्या निघले बघ. घाण बघा बरीच घाण निघली. चला मंडळी मस्त एक एक धुल्या 2 पाण्यात धुल्या आणि आपण शिंगऱ्यांसंग डायरेक्ट मोडतील. त्याच्यामध्ये खिलं भरताना पा म्हणजे चावाला नको. एक एक मोडून झालेले आहे. दुसरी येतात मोठीवाले घेतली डायरेक्ट आपण. चावले ना तर काम काढेल 25 येतात. हाडीतल्या चिंबरेपेक्षा या चिंबरीला ताकद जास्त आली. चावली तर लय बेकार तसा डायरेक्ट मोडून टाकलं. काही पोरामध्ये मस्त फुलेलं आहे. त्याच्यातले घाण काढू आपण. ही बघा ही घाण काढायची आणि हा बघा मस्त फुलेलं आहे. मित्ताशी दिली चिंबूर गायच बा. चावला तर बेकार चावले लय जोरात चावती. तर सगळं चिंबर झालं आपल्या मस्त पैकी साफ करून वगैरे आणि भरलेलं आहे ते बघा जोरामध्ये भरलेलं आहे. नाही बाबू त्या मेल्या त्या. बाबू काय आज आज काय खाणार? चिंबोली घेतलेला आहे मस्त पैकी. त्याच्यामध्ये आपण टाकला होता तांदळाचा पीठ मस्त पैकी तो मिक्स करून घेऊया. केलेला आहे मस्त पैकी. तो कोदन केलतेला रेडी वाटलेला वाटण तो टाकून घेऊया. एव्हरेस्ट टाकून घेऊया. एव्हरेस्ट चिकन, थोडीशी हळद, आपला घरगुती आगरी कोळी मसाला पूर्णपणे आता मस्तपैकी मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी येतलं आता मस्त कालवून घेते माणसे. बघा मस्तपैकी कालवायला घेतले नाही. मसाला रेडी करते म्हणजे थोडासा जाडच घ्यायचा. आणि या साईडला आपण मस्तपैकी चिंबोऱ्याचा काम परचेस करून ठेवलेला आहे. इकडं मसाला पण आपला रेडी झालाच आहे. झाला रेडी मसाला लगेच. चवीनुसार मीठ पण टाकायचं मस्तपैकी आणि थोडासा चाखून बघायचा म्हणजे अळण्याचा थोडासा मीठ टाका. तर चला मंडळी आता भरायला सुरुवात करूया. मस्तपैकी आपण घेतलं भरायला. ह्या बघा मस्तपैकी पिठामध्ये भरायच्या. एक 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 बघा भरली अशी मस्तपैकी आणि ज्याची त्याला जोडी लावायची मस्तपैकी. भरलेल्या गोऱ्या चिंबोऱ्या पूर्ण दाबून घ्यायची म्हणजे फिट्ट बसवायची एकदम. चला एक 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 करून घेऊया आपण जेवढा आहे तेवढा. एवढा पीठ आहे तो. हाय काय खाणार तू? कशी खाणार? चिंबोरी कोण बनवत आहे? दुसरी बाजू मस्त धाग्याची बांधायचे आहेत. तिसरे पण भरून झालेले आहे. मध्येच डायरेक्ट मोडलेले 2 तुकडे गेले. तिलाच पहिले बांधून घेऊ आपण रस्सीशी. हे बघा अशी रस्सीशी बांधून ठेवायची. हे बघा धाग्याशीला बांधली म्हणजे पीठ नको निघाला. तर एक 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 पहिले बांधून घेऊया आपण मस्तपैकी. धाग्याशी बांधून घेऊ. मस्तपैकी पिठामध्ये भरलेला आहे आणि जो पीठ राहिलेला थोडासा शिंगऱ्याला लावला आहे. आणि हा जो दिसते ना तो काला काला पाणी तो घाण पाणी नाही. जो चिंबोऱ्या फोडल्या ना त्यांचा तो रस आहे. त्या रसामध्ये जास्त टेस्ट आहे. तर आता चला आपण यांना मस्तपैकी शिजवून घेऊया. बनवायला सुरुवात केलेली आहे आपण. आता मस्तपैकी तेल तापत ठेवलेलं आहे. कांदा, टॅमॅटो, मिरची, आला आणि लसूण चला मस्तपैकी शिजवून घेऊया. शिजवून घेऊ पोह्यानं रेडी करू आणि त्याला मसाला टाकू आपण. तर गाईज आपला पोह्या मस्तपैकी रेडी झालेला आहे. तर आपण आता मसाला टाकून घेऊया याच्यामध्ये. आगरी कोळी मसाला आपला, थोडीशी हळद आणि एव्हरेस्ट ती घाटणी मारून घेऊया. कोथिंबीर टाकली. चला थोडासा पाणी टाकून घेऊया.
जितका रस्सा पाहिजे तितका पाणी. जेवढा आपला रस्सा पाहिजे तेवढा पाणी टाकायचं. जास्त करून कालवण घट्टच करायचं. चला गाईस आता मस्तपैकी शिजवून घेऊया आपला मस्तपैकी कोदान आणि रस्सा मस्तपैकी अशी ग्रेव्ही तयार करून घेऊया आपण. तर काय मस्तपैकी आपला रस्सा रेडी झालेला आहे. हा बघा थोडासा मीठ टाकू. तर चला आता याच्यामध्ये आपण भरलेल्या गोऱ्या चिंबोऱ्या टाकून घेऊया. या बघा मस्त भरलेल्या आहेत. तर चला आता टाकून घेऊया. 1 2 3. हा शिंगऱ्यांचा एकदम शिंगऱ्या आपण पीठ लावलं मस्तपैकी. तो पण खायला एक नंबर होते पीठ लावलं शिंगऱ्याला. गोऱ्या चिंबोऱ्या आणि गाईस या चिंबोऱ्या फक्त पावसाळ्यात भेटतात. आणि जो आपण टाकला तो त्यांचा रस्सा म्हणजे चिंबोरी फोडली त्याच्यातलं जो पाणी निघाला ना तोच आपण टाकलेला आहे. तर चला मस्तपैकी बाटलीमध्ये घेऊया. तर चला ढाकण देऊ याच्यावर आपण आता मस्तपैकी आणि ठेवू शिजत 10 मिनिटात चेक करू. बस ना गाईज. वाकट्या पण बनवायची तर आपल्याला मस्त की वाकट्यानं गरम पाण्यात पहिले उकळला करून घे. मस्त की उकळून म्हणजे त्याची घाण आहे ती साफ होईल एकदम निघेल. चला म्हटलं आपण चेक करून घ्या आपल्या चिंबोऱ्या. हा बघा उकळ आलाय मस्त वेगळी तयार होतात मस्त वेगळी तयार. तर चला म्हणजे घाटली मारून घेऊया याला चिंबोऱ्याला मस्त वेगळी. घाटली मारायचं खालती लागायचं तरी करायचं. झालंय काम 25. त्याला मस्तपैकी मॉन्जिनिस मध्ये फेस्टी आलेली आहे. पलटी करून घेऊ म्हणजे आतून जो पीठ आहे तो शिजला पाहिजे. गटारी स्पेशल काय काय बनवलंय तर गोऱ्या चिंबोऱ्या बनवल्यात भरलेल्या मस्तपैकी पिठामध्ये भरलेल्या. त्याच्यानंतर आपल्या खाडीतल्या चिंबोऱ्या बनवल्यात. त्याच्यानंतर कोलंबी रस्सा बनवलाय. कोलंबी सुकी बनवलंय. चिकन फ्राय केलाय आणि वाकट्यांचा पण कालवण केलेला आहे. गटारी स्पेशल चिंबोऱ्या पण रेडी झालेल्या आहेत गटारी स्पेशल. तर व्हिडिओ आवडले असेल शेवटपर्यंत बघितले तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल आपला सबस्क्राईब करा विसरू नका. बाय बाय, टेक केअर.